नमस्कार मित्रांनो, माझे नाव नेहा आणि मी सध्या शाळेत शिकते. जूनच्या पहिल्या महिन्यात माझ्या शाळेला सुट्ट्या होत्या. या सुट्ट्यांमध्ये लग्नाचा हंगाम होता आणि माझ्या एका नातेवाईकांचे लग्न ठरले होते. त्यामुळे आमच्या घरातील सर्वांना त्या लग्नाला जाणे आवश्यक होते. माझ्या घरातील सर्वजण जाण्यासाठी तयार होते, पण सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे घरी कोण राहणार आणि घराची काळजी कोण घेणार. कारण घर बंद करून लग्नाला गेल्यास घरात चोरी होण्याची भीती होती. त्यामुळे सर्वांचे एकत्र जाणे शक्य नव्हते. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की मी घरीच राहील. मलाही लग्नाला जायचे होते, पण घरी कोण राहणार हाच विचार करून मी घरीच थांबते. पण बाबा मला एकटीला सोडून कसे राहू शकत होते. जर कोणी चोर आला तर मी एकटी मुलगी काय करू शकेल. बाबांनी हे सर्व विचार केला आणि मग त्यांनी त्यांच्या सर्वात खास मित्राला फोन केला. बाबा म्हणाले, रमेश, एक काम आहे. 2-4 दिवसांसाठी आम्ही एका लग्नाला जात आहोत. घरी माझी मुलगी नेहा एकटी आहे. तिला एकटीला सोडून जाणे योग्य नाही. तुला काही अडचण नसेल तर तू काही दिवस माझ्या मुलीसोबत राहू शकशील का? रमेश काका म्हणाले, या अडचणीची काय गोष्ट आहे. ज्याप्रमाणे मी इथून माझ्या नोकरीसाठी जातो तसेच तिथून जाईन. मी फक्त रात्रीच घरी येतो, त्यामुळे रात्री मी तुझ्या घरी झोपेन. काका रात्री आमच्या घरी झोपण्यासाठी तयार झाले. बाबांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मग कसलीच अडचण येणार नाही. काकांचे लग्न होऊन 2 वर्ष झाले होते. बाबा आणि आई स्नान करून संध्याकाळी लग्नाला निघून गेले. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा रमेश काका येत होते तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारले, जेवणात काय खाणार आहेस? मी म्हणाले, काका थोडी अंड्याची भाजी घेऊन या, कारण मला अंड्याची भाजी खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवला होता. संध्याकाळी जेव्हा काका आले तेव्हा त्यांनी सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 अंडीही आणली होती. काका तिथून आल्यावर खूप दमले होते आणि म्हणाले, नेहा तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. याआधी काका आमच्या घरी आले होते, त्यामुळे आम्ही थोडे मैत्रीपूर्ण होतो. काका आणि माझे नाते खूप चांगले होते. ते अधूनमधून येत असल्याने मी त्यांना काका म्हणत असे. काका हातपाय धुवून परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी शांतपणे पोळी तोंडत होते. अचानक काकांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक नवालेची कोवळीक होती. नेहा, ते म्हणाले, तू आता आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसायला लागलीस. मी लाजत हसले. काय सांगता काका? मी हलकेच उत्तर दिले. काकांनी पोळीत चटणी लावली, पण त्यांचे लक्ष माझ्याकडेच होते. खरंय, तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता येते. तुझ्यात ती स्पष्ट दिसते. त्यांनी एक घास खाल्ला आणि दूर कुठेतरी हरवल्यासारखे पाहू लागले. तुला पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. कशाची काका? मी विचारले. जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती, ते म्हणाले आणि त्यांच्या ओठावर एक स्मितहास्य खेळले. मी एकदा त्यांच्याकडे पाहिले, पण ती काही न बोलता जेवण वाढत राहिले. तीही माझ्यासारखी सुंदर होती. काका पुढे म्हणाले, तुझे डोळे तुझ्या डोळ्यासारखेच खोल, उघडे आणि त्यात एक निरागस चमक. ती जेव्हा हसायची तेव्हा डोळ्यांना पाण्याचे लहानसे चटकन टिपकल्यासारखे व्हायचे. मी जरा गंभीर झाले. काका सहसा अशा गोष्टी सांगत नाहीत, जेवणाच्या वेळी तर अजिबात नाही. माझ्या वर्गातील सर्व मुलं तिच्यावर मरायची. काकांचा आवाज थोडा खालावला. तिच्यासाठी लोक कविता लिहित, तिला भेटण्यासाठी बहाणे करायचे. काकाने तर तिचे नाव टॅटू काढून घेतले होते. पण मी हळूच विचारले, पण ती माझ्यावर फिदा होती? ते म्हणाले आणि थोडे थांबले. मला आजही वाटतंय, आयुष्यात अशी माणसं फार थोडी भेटतात, ज्यांच्यासाठी तू सर्वसामान्य असूनही त्यांना तू विशेष वाटतीस. काकांनी पुन्हा माझ्याकडे पाहिले. तुला पाहून वाटतंय तुझ्या नवरीचीही अशीच अवस्था होईल. तुझ्या डोळ्यात ती चमक आहे. जेवणाचे सर्व आटपले होते, पण काका हसले. आठवणी म्हणजे जुन्या साडीच्या झिरळ्या मिळल्यासारख्या असतात. काही फिक्या पडतात, काही आजही चमकतात.
त्यांनी माझ्याकडे पाहून डोळे मिटले. तू अशी सुंदर राहा आणि हो, आपल्यासारखी माणसे आयुष्यात ठेव नेहमी. जेवण झाल्यावर आम्ही दोघे उठलो, पण काकांचा चेहरा, त्यांचे दुरावलेले डोळे आणि तुझ्यासारखेच डोळे हे वाक्य माझ्या मनात घर करून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला करमत नव्हते. एकटीच घरी असल्यामुळे मी बोर होत होते. मी काकांना फोन केला आणि म्हणाले, काका आज जरा लवकर घरी या. त्यांनी ठीक आहे म्हणून फोन ठेवला आणि दुपारी 2 वाजता येईन असे सांगितले. मी त्यांची वाट पाहू लागले. दुपारी 2-2:30च्या दरम्यान ते घरी आले. घरी आल्यानंतर ते म्हणाले, अगं अंजली, का बोलवलं आज लवकर? मी म्हणाले, काका आज मला घरी खूप बोर होत आहे, तर आपण सिनेमा बघायला जाऊया. मला सिनेमा बघायची खूप इच्छा आहे. तर काका म्हणाले, ठीक आहे, चल तयार हो, आपण दोघेजण सिनेमा बघायला जाऊ. मी लगेच तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. गरमीमुळे माझ्या अंगाला खूप घाम आला होता आणि माझे सर्व कपडे घामाने भिजले होते. त्यामुळे मला वाटत होते की लगेच अंघोळ करून घ्यावी. मी अंघोळ करायला लागले, पण बाथरूममध्ये येऊन बराच वेळ झाला. त्यामुळे काका मला बघण्यासाठी बाथरूमकडे आले आणि त्यांनी दरवाजा ढकलला. मी लगेच आवाज दिला, काका जरा थांबा. ते म्हणाले, सॉरी, मला माहीत नव्हते की तू अंघोळ करत आहेस. नंतर ते बाहेर गेले आणि मी काही वेळाने तयार होऊन बाहेर आले. मी त्यांना म्हणाले, चला मी तयार आहे. मग आम्ही दोघे सिनेमा बघायला निघालो. काकांनी त्यांची बाईक काढली आणि मी मागे बसले. बाईक सुरू करताच वाऱ्यांची झुळूक आली आणि काकांच्या शर्टचा कडा माझ्या हाताला टेकला. काकांच्या पाठीशी मी हळूच धरले, पण बाईकच्या वेगाने माझे हात आपोआप त्यांच्या कमरेभोवती घट्ट होत गेले. एका वळणावर काकांनी माझा हात हळूच दाबला आणि म्हणाले, घट्ट धर, गडबड होईल. त्या स्पर्शाने माझ्या अंगात हलकेच विजेचे झटके गेल्यासारखे झाले. रस्त्याने जाताना लोकांकडे पाहिले तर अनेक जण आमच्याकडे पाहत होते. कदाचित त्यांना वाटत होते की आम्ही एक प्रेमी जोडपे आहोत. आम्ही सिनेमागृहात पोहोचलो. मी लगेच तिकीट काढली. मी जाणून बुजून अंधाराच्या मागच्या रांगेत जागा घेतल्या. आत गेल्यावर सिनेमा सुरू झाला. तो एक रोमांटिक सिनेमा होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू पडद्यावर प्रेमाचे दाखवणे येऊ लागले. नायक नायिका एकमेकांना डोळ्यांनीच बोलत होते, हातात हात गुंफत होते, हळूच ओठ लागत होते. माझ्या शेजारी काका बसले होते. त्यांचा हात माझ्या हाताला स्पर्श करत होता. रोमांटिक दृश्यात अचानक काकांनी हात बाजूला केला ना तर त्यांची बोटं माझ्या बोटांना अडकली. मी थरकाप उडाली, पण हात मागे घेतला नाही. काकांनीही हात मागे घेतला नाही. उलट त्यांनी हळूच माझा हात दाबला. अंधारात मी काकांच्या डोळ्याकडे पाहिले. तेही मलाच पाहत होते. पडद्यावर अजूनही रोमांस चालू होता, पण मला ते दिसेनासे झाले. माझं सगळं लक्ष काकांच्या त्या हालचालाच्या स्पर्शाकडे गेलो. बाजूच्या सीटवर एक जोडपे बसले होते. ते एकमेकांच्या अगदी मिसळून गेले होते. ती नायिकेच्या खांद्यावर डोके ठेवून तो तिच्या कानाशी कुजबुजत होता. त्यांची दृश्य पाहून माझ्याही भावना जागृत होऊ लागल्या. माझा श्वास जरा वेगाने झाला. माझ्या छातीतील धडधड वाढली. मी स्वतःला सावरत होते, पण काकांची उबदार बोटं, त्यांच्या हातातील गार ठराव आणि अंधारात त्यांचा चेहरा इतका जवळ होता की मला त्यांचा श्वास जाणवत होता. एका दृश्यात नायिका नायिकाच्या कुशी डोके ठेवले, तेव्हा काकांनी हळूच खांदा माझ्या दिशेने हलवला. माझे डोके त्यांच्या खांद्यावर जाऊन टेकले. मी विरोध केला नाही. त्या क्षणी जगात फक्त आम्ही दोघेच होतो. अंधार, स्पर्श, श्वास आणि एक अनकही ओढ. सिनेमा संपला, पण मी तो बघितलाच नाही. उजेड पडला तेव्हा आमचे हात हळूच वेगळे झाले, पण डोळे भेटले. त्या भेटीत एक वचन होतं. बाहेर आलो तेव्हा काकांनी बाईक काढली आणि मी पुन्हा मागे बसले, पण यावेळी मी त्यांना पूर्णपणे मिठी मारली. मागे दोन्ही हात त्यांच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळले. काकांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि हळुवारपणे चुंबन दिले. नेहा, ते फक्त एवढेच म्हणाले, पण त्या एका शब्दात 100 अर्थ होते. गाडी चालवताना काकांनी एक हात स्टीअरिंगवर ठेवला आणि दुसरा हात माझ्या हातात घेतला. त्या स्पर्शाने माझे अंग शहारून गेले. घरी आल्यावर मी खोलीत गेले. अंगावरचे कपडे बदलले, पण काकांचा तो चेहरा, तो स्पर्श, त्या बोटांची ऊब
आणि सिनेमातील त्या अंधारा घुसमटत डोळ्यांपुढं जात नव्हती. संध्याकाळी जेवताना आम्ही एकमेकांकडे पाहिले, न बोलता हसलो. नंतर आम्ही झोपण्यासाठी निघून गेलो. सकाळी लवकर उठून मी अंघोळ करून काकांसाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवायला लागलो. त्यानंतर काका माझ्याकडे आले आणि मला गप्पा मारू लागले. काकांचे बोलणे ऐकून मी हसू लागले आणि म्हणाले, काका तुम्ही तर आता सुद्धा खूप हँडसम आहात. तुमची आता सुद्धा गर्लफ्रेंड आहे का? काका म्हणाले, नाही ग, माझं लग्न झाल्यापासून मी तर एका बायकोला सांभाळू शकत नाही. असे म्हणून ते हसू लागले. मी सुद्धा हसू लागलो. मी म्हणाले, काका दूध प्याल का? काका माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, हो जर असेल तर आण. मी किचनमध्ये जाऊन दूध आणले. काकांनी दूध प्यायले आणि मस्करी करू लागले. दूध किती गोड आहे. मी म्हणाले, काका तुम्ही तर रोज घरी दूध पित असाल. काकांना माझे बोलणे समजले आणि ते हसू लागले. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिलो. काका इतके छान होते की गप्पा मारताना वेळ कसा गेला कळालाच नाही. त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले आणि काका त्यांच्या खोलीत झोपले. सकाळी मी लवकर उठून काकांसाठी नाश्ता बनवायला लागले, पण काका अजून उठले नव्हते. मी हाका मारायला लागले, काका उठा, तुम्हाला उशीर होतोय. पण रात्री उशिरा झोपल्यामुळे काका गाढ झोपेत होते. मी त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांना उठवायला लागले. त्यांच्यावरील चादर ओढली तेव्हा अचानक माझी नजर अशा ठिकाणी गेली, मी लाजले. तेवढ्यात काकांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, अरे नेहा. मी म्हणाले, काका उठा, तुम्हाला उशीर होईल. काकांनी फोन पाहिला आणि म्हणाले, अरे बापरे, आज तर खूप उशीर झाला. मी म्हणाले, तुम्ही लवकर अंघोळ करा, नाश्ता तयार आहे. काकांनी नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेले. दुपारपर्यंत मी अभ्यास केला. संध्याकाळी 6 वाजता झोप लागली. थोड्या वेळाने उठले तेव्हा काकांच्या येण्याची वेळ झाली होती. झोपेत मी पूर्णपणे घामाने भिजले होते, म्हणून अंघोळ करून लाल रंगाची सुंदर शॉर्ट ड्रेस घातली, जी माझ्या शरीराला पूर्णपणे फिट होती. थोडासा मेकअप केला तोपर्यंत काका आले. मी खोलीतून बाहेर येताच काका मला पाहतच राहिले आणि म्हणाले, अरे वा नेहा, आज तर तू कमालीची दिसत आहेस. मी लक्षात घेतले की काका मला वेगळ्याच नजरेने पाहत होते. माझी नजर पुन्हा त्यांच्यावर गेली. मला खूप छान वाटत होते, पण तरीही मी शांत राहिले. काका म्हणाले, नेहा मी फ्रेश होऊन येतो, तू जेवण लाव. मी म्हणाले, ठीक आहे, पण मी अजून जेवण बनवले नाही. काका म्हणाले, ठीक आहे, तू जेवण बनव, तोपर्यंत मी आराम करतो. मी किचनमध्ये गेले. तिथून काका जिथे बसले होते तिथून किचन स्पष्ट दिसत होते. मी वारंवार मागे वळून पाहिले तर काकांच्या नजरा माझ्यावर टिकून होत्या. मी जेवण बनवत असताना लाईट गेली. उष्णतेमुळे मी पूर्णपणे घामाने भिजले होते. मला अंधाराची खूप भीती वाटते, म्हणून मी काकांना हाक मारत भिंती पकडून हळूहळू त्यांच्याकडे जाऊ लागले. काका पुढे आले. अंधारात माझ्या हातात काकांच्या हाताला लागला. काका म्हणाले, नेहा तू इथे आलीस, आणि मला बेडवर बसायला सांगितले. काकांनी मोबाईलची टॉर्च चालू केली. मग आम्ही सोबत किचनमध्ये गेलो. काकांनी जेवण बनवायला मदत केली. थोड्याच वेळात लाईट आली. जेवण तयार झाल्यावर मी अंघोळ करायला गेले. अंघोळ करून मी एक शॉर्ट फ्रॉक घातली, जी काकांना माझ्या वाढदिवसाला भेट दिली होती. तो ड्रेस घालून आल्यावर काकांचे डोळे उघडे राहिले. ते म्हणाले, ही ती ड्रेस आहे ना जी मी तुला दिली होती. तू या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेस. तुझ्याकडून नजर हटवावीशी वाटत नाही. मी लाजून मान खाली घातली. जेवण झाल्यावर आम्ही काकांच्या खोलीत गप्पा मारत होतो. अचानक काका म्हणाले, नेहा तुझ्या खांद्यावर झुरळ आहे. मी खूप घाबरत धावत जाऊन काकांच्या गळ्याला मिठी मारली. काका हसू लागले आणि म्हणाले, अरे पगली, मी तर मस्करी करत होतो. मी म्हणाले, अशी मस्करी पुन्हा कधी करू नका, मला झुरळाची खूप भीती वाटते. तेव्हा मी अजूनही काकांच्या गळ्याला मिठी मारून होते. काकांनी मला आपल्या बाहुपाशात घेतले. मी थोडी लाजून दूर झाले आणि सॉरी म्हणाले. काका म्हणाले, अरे काही हरकत नाही, आपण तर मित्र आहोत ना, असेही मी तुला माझी छोटी बहीण मानतो. रात्री पुन्हा वीज गेली. काका म्हणाले, चल यापेक्षा छतावर झोपायला जाऊया. आम्ही छतावर गेलो. तेथे खूप उष्णता होती. मी म्हणाले, इथे खूप गरमी वाटते. काका म्हणाले, तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू. तू काही हलकीशी नाईट घाल,
मला हेच योग्य वाटते. पण संकोच वाटत होता की मी खाली जाऊन अंघोळ करून एक नायटी घातली. वर आल्यावर काका म्हणाले, आज तुला पाहून माझ्या मनात काहीतरी होत आहे. नेहा, तुलाही असेच वाटते का? मी म्हणाले, काका, मला समजले नाही तुम्ही काय म्हणत आहात. काका म्हणाले, जेव्हा तुझी काकू अशा प्रकारची नायटी घालून येते तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आज तुला पाहून अशा कपड्यांमध्ये पाहून मला मोह आवरता येत नाही. मी माझी नजर खाली केली. काकांनी मला जवळ बसायचा इशारा केला. ते विचारू लागले, शाळेत तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? मी म्हणाले, नाही. मग शेजारी पाजारी? नाही काका, अभ्यासातून वेळच कुठं मिळतो. काका म्हणाले, नेहा, आता तू तरुण झाली आहेस. या वयात तुझी कोणी बॉयफ्रेंड नाही. तू कोणत्या जगात जगतीस? मी शांत राहिले. मग काकांनी माझे हात हातात घेतला आणि विचारले, कधी तुझ्या मनात येत नाही का कोणत्या पुरुषासोबत वेळ घालवावा? मी म्हणाले, आतापर्यंत कोणी भेटलाच नाही. काका म्हणाले, बरं मग हे सांग, मी तुला कसा वाटतो? मी म्हणाले, तुम्ही तर खूप हँडसम आहात. बरं, माझ्यासोबत बोलणे तुला कसे वाटते? खूप छान वाटते. हे ऐकून काकांच्या चेहऱ्यावर शरारती हसू आले आणि त्यांनी मला आपल्या बहुभाष्यात घेतले. माझे मन आतून मोहरले होते. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. मी कोणताही विरोध केला नाही. काकांच्या बाहुपाशात मी स्वतःला सुरक्षित वाटत होते. मग काका म्हणाले, अंजली, मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालू शकतो का? जर तू मान्य करशील तरच सर्व काही ठीक राहील. जर तुझी इच्छा नसेल तर कोणताही हरकत नाही. मी फक्त एवढेच चाहतो की तुझ्या तारुण्यपणाचे ते दिवस जगावेस जे आजकालच्या मुली प्रत्येक मुलीला हवेवेसे वाटतात. मी लाजत काकांना म्हणाले, काका, तुम्हाला जशी वाटेल तशी. हे ऐकताच काकाने मला ती खुशी द्यायला सुरुवात केली. पण मला खूप भीतीही वाटत होती, कारण मला गोष्टीची सवय नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती आणि काकाचे तर लग्न झाले होते. त्यांना या गोष्टीचे अनुभव आहे. आणि काका शरीराने दृष्टपुष्ट होते. त्यांची उंची साधारण 7 फूट असेल. मी खूप विचार करत होते. तेव्हा काका म्हणाले, अंजली, काय विचार करत आहेस? तेव्हा मी काकांना विचाराबद्दल सांगितले. तेव्हा काका हसत म्हणाले, अंजली, तुला काहीच त्रास होणार नाही. सर्व काही तुझ्या संमतीने होईल. मग मी हो म्हणून मान हलवली, ज्याची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होती. काकांची साथ मला खूप आवडत होती. मग काकाने वेळ न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टेकवले. मी शहारले. माझे श्वास वेगाने वाढायला लागले. तो लगेच माझ्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा काकांना प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसांपासून हे सर्व काही मिळत होते, म्हणून मी अधिकच शहारले गेले होते. माझ्या मानेवर किस करायला लागला. एका हाताने माझी सुंदर स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागले. हा खेळ 10 मिनिटे चालला. मी आता खूप रंगात आले होते. मी भावनिक होण्यास सुरुवात झाली. तो मला किस करत माझी केस हाताने मोकळे केले. त्यांनी मला स्पर्श करायला सुरुवात केली. मी सळसळत होते. माझा आवाज येत होता. मी सुस्काटे टाकीत होते. तो अधिकच वेगात स्पर्श करत होता. त्याच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाले होते. मी जवळजवळ श्वास घेत होते. त्याचे पुरेशी अस्तित्व खूप दाटून आले होते. परत मी उसळत जोरजोराने श्वास घेत होते. मी खूप उत्साही झाले होते. मी पण फुल रंगात आले होते. आम्हाला नात्याचा काही भान राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होते. माझ्या चेहऱ्यावरचे भाव आनंदाने बदलले होते. माझ्या चेहऱ्यावरचे घामाचे दवबिंदू साठू लागले होते, पण तो सारखा हालचाल करत होता आणि त्या स्वर्गीय सापेक्षचा आनंद घेत होता. मी नुसती मादक सुस्काटे टाकून त्या सुगत क्षणाचा आनंद घेत होते. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. त्याचे ते व्यक्तिमत्व माझ्या सुंदर जीवनात अनुभव या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. मी माझे डोळे मिटून बोलू लागले, अरे काय सुख देतोस रे काका. मग तू अधिक आनंद घेत होता. शेवटी मी त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोहोचले. चेहऱ्यावरचे एक प्रकारचे समाधान पसरले होते.
मी खूप आनंदित झाले होते. हळूहळू आनंदाने माझी पकड अधिक मजबूत होत होती आणि मी शांत झाले. माझ्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद दिसत होता. मी शांत होऊन स्मित हास्य करत होते. त्यांच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच काका, आज मला तू जीवनातील अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळालं नाही. तेव्हा काका आनंदाने खुश होत म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर मुलगी आजवर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळणं खूप भाग्याचं लागतं. खरंच अंजली, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली. मग थोड्या वेळाने काका मला त्यांच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत राहिले आणि मग त्या रात्री आम्ही गप्पा मारत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी लाजेने काकांशी नजर मिळू शकत नव्हते. काका म्हणाले, अंजली, कोणताही दबाव नाही. आपल्याला दोघांचे जे काही झाले ते आपल्या संमतीने झाले आहे. जर तुला पुढे काही माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तू मला बोलू शकतेस किंवा सांगू शकतेस. त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. हळूहळू वेळ निघून गेला आणि काकांसोबत माझे नाते पुढे सरकत गेले. असे 7-8 महिने निघून गेले. मग एके दिवशी आईला माझ्यावर संशय यायला लागला. आईने मला जवळ बसवले आणि विचारले, अंजली, हे सर्व काय चाललं आहे, जरा सांग. मी आईला म्हणाले, आई, असं काही नाही, तुम्हाला गैरसमज झाला आहे. आई म्हणाल्या, ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून, पण जर मला नंतर काही कळलं तर मग पाहून घेईन. असेही तू आता मोठी झाली आहेस. मला वाटते तुझे लग्न करून द्यावे. हे ऐकून मी खूप घाबरले. संध्याकाळी अचानक काकांचा फोन आला. मी काकांना सर्व काही सांगितले. काका म्हणाले, तुला काळजी करायची गरज नाही, काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी काका घरी आले आणि आईशी बोलायला लागले. ते म्हणाले, ताई, अंजली मोठी झाली आहे. मला वाटते आता तिचे लग्न करून द्यावे. माझ्या नजरेत एक मुलगा आहे. तो मुलगा खूप चांगला आहे. माझ्या आईने विचारले, तो मुलगा कोण आहे? तेव्हा काकाने सांगितले, माझ्या मित्राचा मुलगा. माझ्या मित्राची त्याची पत्नी एका अपघातात गेली. तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याची नोकरी खूप चांगली आहे आणि तो एकटा आहे. घरात दुसरे कोणी नाही. यापेक्षा चांगला रिश्ता कुठे मिळेल? माझ्या आईला सुद्धा यात काही अपेक्षा नव्हती, कारण मुलात काही कमी नव्हती आणि घरात कुणीही नव्हते. अशा रिश्त्यासाठी तर आई वडील असुरलेले असतात. जेव्हा काका हे बोलून गेले, मी काकाला म्हणाले, तुम्ही काय केले? काका म्हणाले, तू काळजी करू नकोस, तो मुलगा खूप चांगला आहे लग्नासाठी. लग्नानंतरही आपल्या नात्याला काही कमी येणार नाही. तू तुझ्या पतीसोबत ही आनंदित राहा आणि जर तुला माझी कमतरता जाणवली तर मला बोलव. हे ऐकून मी खुश झाले. काही दिवसांनी माझे लग्न झाले. माझा पती खूप भोळा होता आणि माझ्या प्रत्येक सुखाची काळजी घेत होता. मला त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. हळूहळू वेळ निघून गेला. लग्नाला 2 वर्ष झाले, पण काकांशी माझे नाते अजूनही कायम होते. कधी कधी मला वाटायचे की मी जे काही करत आहे ते खूप चुकीचे आहे, कारण आता माझे लग्न झाले आहे आणि मी माझ्या पतीला फसवत आहे. पण मला काकासोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायची. अशी नाही की मी माझ्या पतीवर प्रेम करत नव्हते. माझा पती सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण मला काकांसोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचा. हळूहळू वेळ निघून गेला आणि लग्नाला 3 वर्ष झाली. आता मला एक मुलगा झाला होता जो माझ्या पतीवर होता. आता कदाचित मला असे वाटले की आता माझे आणि काकांचे नाते इथे संपवावे लागेल, कारण उद्या जर माझ्या पतीला याचा पत्ता लागला तर कदाचित माझ्या नात्याचा खूप वाईट परिणाम होईल आणि माझे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते. यावर मी काकांना बोलायचे ठरवले. मग संध्याकाळी मी काकांना घरी बोलवले आणि त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलले. मी काकांना म्हणाले, काका, मी माझ्या आयुष्यात आता आनंदी राहायचे आहे. मला माझा पती खूप भोळा आहे आणि त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे. मला आता हे सर्व काही बरोबर वाटत नाही. जसे आहे तसे आता माझा पती आहे. त्याने मला कधी त्रास दिला नाही. त्याने माझ्याशी कधी वाईट वागणूक केली नाही, पण मी त्याला फसवत आहे. लग्नापूर्वी आपल्या दोघांमध्ये जे काही झाले होते ते वेगळे होते, पण आता माझे लग्न झाले आहे आणि मी आता एका मुलाची आई सुद्धा आहे. त्यामुळे मला असे वाटत आहे की आपण आता यापुढे आपले नाते चालू ठेवावे, कारण जर तुमच्या बायकोला याचा पत्ता लागला तर तुमचे आयुष्य सुद्धा खराब होऊ शकते आणि माझे सुद्धा.
त्यामुळे आता आपण यापुढे नाते इथेच संपवावे. यावर काका सुद्धा सहमतीने दर्शवली आणि म्हणाले, अंजली तू बरोबर बोलली आहेस. असे म्हणून मी काकांची सर्व नाते संपवले. आता मी खूप सुखात होते. गेल्या काही काळापासून जी अवस्था मला जाणवत होती ती आता गेली होती. आता मी खूप आनंदी होते. मी सुद्धा दुहेरी आयुष्य जगून कंटाळले होते. सुरुवातीला हे सर्व खूप छान वाटत होते, पण आता मला स्वतःची लाज वाटत होती. मी हे सर्व चुकीचे का करत आहे, म्हणूनच मी आता निर्णय घेतला. तर मित्रांनो, मी हा निर्णय चुकीचा घेतला की बरोबर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.